श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार. ग्रहदेवता संतुष्ट तर संतती उत्कृष्ट. संसारी जीवनात सामंजस्य, सहनशीलता, एकमेकांविषयी प्रेमभाव हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पतीने आपल्या पत्नीस सन्मानाने वागवणे हे आद्य कर्तव्य आहे व पत्नीनेही माहेर सोडून सासरी आल्यानंतर ही माणसं आता अकलीच आहेत. या घराण्याचे रीतिरिवाज, कुलधर्म, कुलाचार पाळणे व सर्वांशी मिळून मिसळून वागणे हे गरजेचे आहे. सारखे माहेरी मोबाईलवर बोलत बसू नये, कारण एक स्त्री घराला स्वर्गही बनवू शकते व नरकही बनवू शकते. यासाठी कुलभूषण क्रांतीसाठी दोघेही काळजी घेणे गरजेचे आहे. यत्रे नार्यस्तु कुज्यन्ते रमते तत्र देवता, यत्रे तास्तु न कुज्यन्ते सर्वास्त्राखला क्रिया. जेथे स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तेथे देवता निवास करतात. ज्या घरात किंवा ज्या देशात स्त्रियांना अपमानित वागणूक दिली जाते तेथे सर्व कर्म निष्फळ होतात. स्त्रियांना सन्मानित वागणूक देऊन प्रसन्न ठेवणे ही उत्तम संतती उत्पन्न करण्याची एक अनुभवी क्रिया आहे. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, नारी शही कैदा होये, भीष्मरा हनुमान. संत कबीराने म्हटले आहे. उत्तम संतती धर्म, कर्म, सेवा, उपासना, इतरांना सद्गती या सर्व गोष्टी सर्वार्थाने कुटुंबातील स्त्रियांच्याच हाती आहे. तेव्हा ग्रहदेवतेला प्रसन्न ठेवणे हे पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे व गृहिणीचेही आपले कुलधर्म, कुलाचार पाळणे हे तिचे कर्तव्य आहे. गृहिणी जर संतुष्ट असेल तर झोपडीत देखील राजवैभव चालत येईल. ग्रहदेवतेची प्रसन्नता हीच घराची शोभा व वैभव आहे. अशा प्रसन्न व संतुष्ट स्त्रीच्या पोटी उत्तम संतती जन्माला येते. तरी दोघांनीही काळजी घेऊन कुलवान, कुलभूषण पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.